व्यवहार व्यवस्थित करा. गरण्या भाकरी उकलावर कान्या पडतील असं वागू नका. एकदा काय झालं, हा जेवढा मंडप आहे का आपला, एवढं एका श्रीमंत शेतकऱ्याकडे शेतात शेड होत आणि एवढा शेडमा सारंगखेडातील नवीन आलेले घोडा बांधी ठेवला होता. त्याने चांगला घोडा आलेला होता, 35-40 लाख, एकदम सुंदर घोडा तडपता. आणि असाच फिरत फिरत यायला घ्या, एक बकरी, एक बोकड्या आणि दाखला 2 बच्चा. तो सटन सटले उन्हात होता आणि तो इकडला कोपराला बांधला त्या शेड. तिकडे घोड, इकडे बकऱ्या. घोडा नवीन मन चाले, यातले बी चारा फेकी दे, या बी काय नवरा बायको 2 पर्यंत दाखलं कुटुंब होत. कोण? बोकड्यानं. यही आनंदात जगत होते ते. दुपारनं बरे आहो बोकड्या चटी घोडा पसाई बटे गप्पा बिप्पा मारे, काय चालणं काय नाही. तो घोडा बी घ्या, एक रोज असना बटना बोलायला लाग गया. म्हणे काव बहीण बकरी तई सोनान काय भाव चालू आहे ना. 22-25 सोनान भाव काढान गरमा दांगडो घाल द्या. अशा गप्पा चालायच्या. काय झालं काय नाही महाराज. एकदा चारा खाता खाता ते घोडं धडाड करी पडी गेली. जसं पडणं संध्याकाळी वेगळी तरी उठेली. शेतमालक आले, बुलेट बाजूला आणि देखत घोडं पडेल. काय झालं घोड्याला? त्याला उठून पाहिलं, घोडं उठे बी नाही, आले बी नाही, नुसतं पडे देखे. त्यांनी लगेच फोन केला. आता श्रीमंत माणूस, 500-700 एकर जमिनीचा मालक, मोठमोठाले उद्योग. डॉक्टरांना फोन लावला, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना. 10-12 डॉक्टरांची टीम एकदम आली गाडी घेऊन. आता 10-12 डॉक्टर, यांना वजन बी तेवढंच होतं भाऊ. ते घोड्याला तपासायला लागले. आता ते डॉक्टर लोक काय, एका डॉक्टरने एवढी मोठी सुई घेतली आणि मानजोडे घोडाला सुई कोच दिली, सलाईन लाई दिली. एक उच्चा डॉक्टर होता असा, तो अशी सलाईन तरी उभा राहिला. गर 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 तापी हातनूर धरण खाली व्हाल. काय टाइम लागेल? 2 मिनिट मसाला सरी नाही. शेतकरी देखे 2च मिनिट. त्या डॉक्टरांना सांगितलं, म्हणे डॉक्टर मी परून दिन ऍडमिट व्हायलो होतो म्हणे सुधा हॉस्पिटलमा. माले सलाईन लाई म्हणे तटे. ते एक नर्स बाईने ते चाक फिराई दे ना, एक शितळा आज पडे, एक शितळा असा काय पडे. त्या शितळाकडे देखी मी विचार करू की आपला दाव कोणता रोजी उभा. की आई सलाईन काही 8 रोज सरावणी तटीन पुढे आपण मरसू. मग दाव कधी काव ती सलाईन इथला टाइम. आणि या गोडान सलाईन आई 2 मिनिट बसरी गे. तू झोप म्हणे, तुल बी एकलाई दे, 1च मिनिट बसरी जाई म्हणे. अरे ती माणसेच सलाईन होती, आई जनावरेच नाही सलाईनची. काय गोळ्या फिळ्या काय द्यायच्या, काय ते पाय वगैरे त्या घोड्याचे चोळले, पण घोडं काही उठणार नाही. बिल काढलं 15,000. 15 लिहिली ना. शेतकरी म्हणे का दादा ही घोडं कोय उठी. म्हणे पाय ही जी ट्रीटमेंट दिली ना कंप्लीट 2 महिने द्यावी लागेल तर वय घोडं उठी. म्हणे रोज ना 15,000 नाही, डेली 7,000. तो 7 गुणिले 60 करे यान मात्र दुसरं घोडं भेटते. पण घोडं चांगलं हिला सुरू ठेवलं. 2 महिन्याला 1च दिवस कमी होता. म्हणे डॉक्टर साहेब घोडा हालेल सुद्धा नाही. म्हणे तुम्ही काल दिन गंमत द्या, काल दिन बेऊ ना, काल दिन बे इलाज कराय घ्या. म्हणे का डॉक्टर साहेब? म्हणे पा मला माहिती आहे तुमचा पैसा खर्च होतोय. मी आज त्याला डोस दिलेले. हाऊ घोडा जर काल दिन पायठे उठी उभा राहिला तर बरं, नाही तर याला शेवटलं इंजेक्शन दिसन उपाडी देऊ म्हणे आपण. आणि तो म्हणे मन पैसा तून पैसा पुंडलिक वर दे, हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तून पैसा घ्या, पण जर उठी गे आज शेवटचा डोस. हाय शेतकरीनं तेव्हा डॉक्टरनं बोलणं बोकड्याने ऐकलं.
तसं बकरीने बी ऐकलं होतं. तो डॉक्टर गया, मालक भी गया. बोकड्या म्हणे का ती बकरीला काय ऐकू घे. मग जोर मग के जाय बघा ऐ पिंट्यांना आहे मी काय सांगित आहे ना म्हणे काय सकाळी आले शेवटलं इंजेक्शन दिसून उफाडी देणार आहे. तू ऐक का म्हणे मी ऐक, पण तुम्ही बी ऐक नाही असं समजा. तो डॉक्टर बी काही बोलणार नाही आणि आपण बी काही ऐक नाही असा राशात तर चुकणार असो. आणि तुम्ही जर म्हणच्यात मी ऐक, ते बोकड्याला सांगे दाखला बोकड्याला बचाले तुन बापले आगाऊपणा करा सवयची म्हणे पहिले आता मी बी ऐकेलचे ना पण गुचुपटा ना आपण. हा बोकड्या म्हणे अरे असं नाही राहत शेजार धर्म आहे त्यात कानवर टाकतो तुम्ही पाठ वय वय करियलचे का म्हणे मी नुसतं सांगेस आठवणी ना तटे काय ते गोड आडधट पडेल म्हणे भाऊ डॉक्टरनं ना आपला मालक ना असं बोलणं जाय तू कालदेन पाय ठेव उठी उभा राहिला तर बरं नाही तुला शेवटलं इंजेक्शन दिसन संध्याकाळी 5 ना टाइम तुला देवायचं. गोड म्हणे असं हा तर तू काही बी कर तरी जाय का मरी जाय पण उभा राय. उभा करणार का ताईन बी उभा कर देतोस आपले. मी गोडानं सांग राहिनो बरं. देख म्हणे मी जे ऐकते तुला सांग बोकड्या आता या. सकाळी 5 वाजले या बोकड्याने काही सण त्याला आवाज दे ना दिन उगाम आहे मालकी जाई. त्या घोड्याने मरावशत आई म्हणे सर कथाईन बी अशा पुऱ्या टाचा उपट्या सुपट्या लाई लुई आडी ताकद उभी ताकद लायचं घोडं उभं राहिले. घोडा उभा राहिला मरण दिके ना पुढे. मालक आला गाडी उभी केली बुलेट आणि पाहतो बाप घोडं उभं. वा रे वा हो बाप रे काय कमाल. घोडं उभं रे गे लगेच मोबाईल काढला फोन लावला डॉक्टरांना. हॅलो डॉक्टर साहेब म्हणे बोला म्हणे हो डॉक्टर साहेब तुम्ही कोणतं औषध देणं कोणतं नाही. घोडं उभं रे गे म्हणे तुम्ही पटकन या रोजचं बिल तर देतो आज तुम्हाला 10,000 रुपये मी बक्षीस देणार आहे. घोड्यात माझा खूप जीव आहे म्हणे डॉक्टर साहेब तुम्ही लवकर या घोडं उभं राहिलंय. डॉक्टरनी काळी पटपटी रस्ता तरी विचार करे आपला पाय इथलं भारी औषध गोड उभं राही इथलं पण राही घ्या ना उभं गोड घुसणं नाही ना उभं राही घ्या ना. आले डॉक्टर साहेब घोड्याकडे पाहिलं अरे वा वा घोड्याने त्याला 2 पाऊल चाली बी कडे औषध बॉ इंजेक्शन वाला 2 पाऊल चालून दाखवलं. आणि मग डॉक्टर साहेब म्हणाले पाहिलं मेडिसिन मध्ये जादू आहे थोडा वेळ लागतो पण राहिलं ना थोडं उभं आज उभं राहिलं उद्या चालू शकेल. आणि डॉक्टर साहेब मी इतकं खुश आहे खिशात हात घातला 10,000 रुपयाची गड्डी काढली हे तुमचं बक्षीस. नुसतं या बक्षीसवर भागणार नाही. पहिला रोज तुम्ही जिथला डॉक्टर आणलं होता दांदा तिथला पुरा गाडी लिसन बोलावा आजच संध्याकाळी बोकड्या कापी टाकू आणि तुमले पार्टी दिली. ती बकरी सांगे बच्चातले देख रे तुन बाप ना आयर आतून बापले कापी टाकतीन या दाखला पोरे मी कस काय वागू. विठ्ठल विठ्ठल व्यवहार सरळ करा गरमा गोड घुशी या भानगडी करू नका. संगतच करायची ना देव. तुम्ही म्हणाला होते तुकाराम महाराज होते त्यांना देवाची संगत झाली त्यांना देवाची पंगत झाली तुम्हाला होऊ शकते. माणसांसाठी आपले आई वडील देव आहेत पत्नी लक्ष्मी आहे. स्त्रियांसाठी पती देव आहे पतीचे आई वडील देवादी देव आहेत. सगळे बरोबर जेवायला बसा संगती पंगती देवा सगळीकडे. काही घरामध्ये लेकी सुना सासू सासरे पती देर जेठ या दाखला पहिलीपासून तर 13-12वी लोक चटन चटपट याकडे जेवायला पट काय आनंद येत असेल बरं.